आणि मुंबईमध्ये नेमकं किती मतदान झालं हे अजून स्पष्टच झालेलं नाहीये। मुंबईमध्ये 53 ते 55% मतदान झाल्याचा अंदाज आहे। काल दुपारी 3:30 पर्यंत मुंबईमध्ये 41.8% मतदान झाल्याची अधिकृत माहिती आहे। मतदान संपल्यानंतरची निश्चित आकडेवारी अद्याप यंत्रणेने दिलेली नाहीये। काल दुपारी 3:30 पर्यंत मुंबईमध्ये 41.8% मतदान झालेलं होतं। मात्र त्यानंतर मतमोजणीचा दिवस उजाडला तरी मुंबईमध्ये किती मतदान झालं याची निश्चित माहिती अद्याप अस्पष्ट आहे। संदीप राजगोळकर आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, यापूर्वी ही अशीच परिस्थिती होती, अनेक ठिकाणी उशिरापर्यंत मतदान झालं आणि त्याचं कारण देत ही एकूण टक्केवारी जी आहे मुंबईमधली किंवा अनेक ठिकाणची ही यापूर्वीही लांबवण्यात आली होती, आताही तसंच चित्र दिसतंय। काय अर्थ काढायचा याचा? अगदी नम्रता, लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल त्यावेळेला ही निवडणूक आयोगाकडून आकडेवारी स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली नव्हती आणि तेच चित्र पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या निमित्तानं पाहायला मिळतं। त्यामुळे भोंगळ कारभार निवडणूक आयोगाचा म्हणावा लागेल। अंदाज बांधला जातोय की 53 ते 55% मतदान झाल्याचा फक्त अंदाज बांधला जातोय। काल ज्यावेळेला आकडेवारी आली त्यावेळेला 3:30 वाजेपर्यंत 41.8% मतदान झालेलं होतं। मात्र 3:30 नंतरची कुठलीही आकडेवारी निवडणूक आयोगानं आतापर्यंत म्हणजे संपूर्ण रात्र आता उलटलेली आहे। मतमोजणीला काही तास उरलेले आहेत, पण अजूनही किती टक्के मतदान झालं याबाबत अजूनही कुठला खुलासा निवडणूक आयोगाकडनं करण्यात आलेला नाही। 2017ला ज्यावेळेला निवडणूक झाली होती त्यावेळेला जवळपास 54% मतदान झालेलं होतं आणि काल जर दिवसभरात पाहिलं तर दुपारी थोडं संत गतीनं मतदान झालेलं होतं। मात्र सकाळच्या काळात मतदानाची आकडेवारी वाढली होती, संध्याकाळी देखील वाढलेली होती। मात्र 3:30 नंतरची आकडेवारी निवडणूक आयोगानं अजूनही जाहीर करण्यात आली नाही। त्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार हे देखील संभ्रमात आहेत। आता किती वाजता ही आकडेवारी जाहीर केली जाते हे बघणं महत्वाचं आहे, किंवा डायरेक्ट निकालच जाहीर केला जातोय निवडणूक आयोगाकडून हे बघणं महत्वाचं असेल। नम्रता, संदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आज संभाजीनगर महापालिकेचा फैसला होतोय। संभाजीनगरमध्ये निवडणुकीसाठी एकूण 59.82% मतदान झालंय। कुणाचा महापौर होणार याची उत्सुकता त्यामुळे लागली आहे। 115 सदस्यांच्या 29 प्रभागातून 859 उमेदवार रिंगणात आहेत। सगळेच पक्ष स्वबळावर लढले, त्यामुळे निवडणूक रंगतदार झाले। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। संभाजीनगरमध्ये आज निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूला लागणार याचीच उत्सुकता संपूर्ण संभाजीनगरकरांना लागलेली आहे। 10 वाजेला साधारणतः ही पूर्ण मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे। अशा पद्धतीने सुरुवात जी आहे तर ती टपाली मतमोजणीने होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला ही बॉक्स दिसत असतील तर ही सर्व उमेदवारांची नावाची बॉक्स आहे आणि टपाली मतदान जो टपाला मधून करण्यात आलेला मतदान आहे त्या संदर्भातला हा सर्व प्रक्रिया राहणार आहे। ज्यांच्या नावाची मतदान असेल त्या व्यक्तीच्या नावासमोर, ज्या उमेदवाराच्या नावासमोर त्याचा जो मत आहे तो टाकला जाईल आणि त्यानंतर त्याची मोजणी केली जाईल। त्या ठिकाणी तुम्हाला इनव्हाइट आणि व्हॅलिड हे 2 बॉक्स दिसत आहेत आणि त्या बॉक्समध्ये देखील जे अवैध मतं आहेत ती टाकली जातील आणि जी वैध मतं आहेत ती या बाजूला टाकली जाईल। त्यानंतर याची छाननी होणार आहे। अशा पद्धतीचे हे सर्व टेबल लावण्यात आलेले आहे। एका टेबलवर 2 प्रतिनिधी बसणार आहे। या बाजूला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की अशा पद्धतीने जे टेबल ठेवण्यात आलेले आहे, इथं मतमोजणी करणारे प्रतिनिधी बसणार आहेत। तर त्या बॅरिकेटिंगच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे त्या बाजूला जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतील ते उमेदवारांचे प्रतिनिधी बसणार आहे। कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी ही बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। पारदर्शकता व्हावी यासाठी हा संपूर्ण नियोजन करण्यात आलेला आहे। काही तासामध्ये या सर्व प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर नेमकं 10 वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पहिला कल जो असेल तो टपाली मतदानातून येणार आहे आणि त्यानंतर 10 वाजेला या प्रत्यक्षात मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 तासामध्ये हे चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता इथे अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। हा संपूर्ण जो परिसर आहे या परिसरामध्ये कुणालाही प्रवेश करण्यास बंदी करण्यात आलेली आहे। त्याचं कारण असं आहे की गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये मोठा गोंधळ झाला होता। पोलिसांना कार्यकर्त्यांना आवरता नाकी नऊ होते। त्यामुळे साधारणतः मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर बाहेर बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। तिथून मोजक्याच लोकांना आणि ज्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे, कारण आहे, त्यांनाच अशा लोकांना आतमध्ये सोडलं जात आहे आणि हा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जी संवेदनशील भाग आहे त्या भागामध्ये देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आता या प्रक्रियेला साधारणतः 10 वाजता सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर 3 ते 4 तासामध्ये हे चित्र स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन अमोल वाघोलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।
आणि मुंबईमधल्या आणखीन एका मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी. आपण बघूया. मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झालं आणि आज 16 जानेवारी रोजी इथेच आपण पाहिलं तर मुंबईमध्ये जी मतमोजणी होणार आहे जवळपास 23हून अधिक जे स्पॉट आहे तिथे मतमोजणी होणार आहे. सध्या आपण वरी येथे आहोत आणि वरीमध्ये हाय व्होल्टेज अशी लढत असणार आहे. 193 ते 199 वॉर्डांसाठी जी मतमोजणी आहे ती इथे होणार आहे. वरी हा खास काय, कारण हा जो मतदारसंघ आहे तो आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघात भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदेची सेना असेल त्यांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती आणि सध्या या मतदारसंघामध्ये अनेक मोठे मोठे नेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रचार सभा रॅलीज घेतल्या होत्या. आदित्य ठाकरे यांचा हा गड बांधला होता, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून वरी ओळखला जातो आणि त्याच मतदारसंघात आपण आहोत आणि इथेच मतमोजणी होणार आहे. इथे टपाली मतमोजणी होईल आणि त्याचबरोबर इथे 14 काउंटर्स लावलेले आहे आणि या 14 काउंटरवरती आज कोण नगरसेवक होईल हे ठरणार आहे. हा जो मतदारसंघ हाय व्होल्टेज काय आहे, कारण इथे मोठ्या प्रमाणात अनेक जे मातब्बर उमेदवार ते उभे राहिलेले, किशोरी पेडणेकर असतील, हेमांगी वरीकर असतील, अनेक जे मातब्बर जे उमेदवार आहे, समाधान सरवणकर असतील, ते देखील त्यांची देखील मतमोजणी आपण पाहिली तर इथे होणार आहे. 193 पासून ते 199 जो प्रभाग आहे त्याची मतमोजणी इथे होणार आहे आणि आपण पाहू शकता की आता सगळे जे निवडणुकीचे जे अधिकारी असतील, पोलिसांचा मोठा बंदोबस्त वरीमध्ये करण्यात आलेला आहे आणि अनेक जे निवडणुकीचे अधिकारी आहेत ते आता तयारी देखील करायला लागलेले आहेत. त्यामुळे आता जवळपास आज 10 वाजता मतमोजणी सुरू होईल आणि आपल्याला लवकरात लवकर चित्र स्पष्ट होईल की मुंबईमध्ये महापौर हा कोणाचा बसणार, महायुतीचा का ठाकरेंच्या सेनेचा. कॅमेरा पर्सन विजयसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.